एक मिनिट बघू दे. कुठं ते तरी कापसाचे भाव आता सध्या वाढलेले आहे. या महिन्यामध्येच कापसाचे भाव वाढले, परंतु त्याचा जास्त शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा मिळालेला नाही आहे. कारण की 90% कापसाने शेतकऱ्याने तर पूर्वीच कापूस विकून टाकला. CCIमध्ये आपले स्लॉट बुकिंग आणि आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यानंतर CCIमध्ये जवळपास विकला. कारण की त्यावेळेस प्रायव्हेटमध्ये भाव नव्हते आणि CCIचे भाव होते, त्यामुळे CCIमध्येच जवळपास 90% लोकांनी कापूस त्याच्यात तिकडे विकून टाकला आहे. पहिले 90%पैकी 40% 50% कापूस तर CCIमध्ये गेला, बाकी प्रायव्हेटमध्ये त्यावेळेसही खपला होता. आणि आता 10% लोकांपाशी कापूस शिल्लक आहे, त्यांनाच तो आता भाव वाढीचा फायदा मिळणार आहे. बाकी लोकांना तर त्याचा काही फायदा विशेष झालेला नाही आहे. नाही, कापसाची आता प्रक्रिया म्हणून काही असं नाही झालं, तर स्वाभाविकच आहे. थोडासा मागं शॉर्टेजचा झाला, त्याच्यामुळे थोडेफार भाव याने वाढले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी प्रीतम भास्कर नागरगोजे, राहणार डोरली, यवतमाळ. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. त्याच्यात 4 एकर कापूस होता. त्याच्यात मला 30 क्विंटल कापूस झाला आहे. त्या कापसाला खर्च आला लाख सव्वा लाख रुपये. त्यानंतर त्याच्यात जो कापूस झाला आहे मला, जे आता युद्ध झालं आहे युक्रेन आणि रशियाचं, ते जे आता युद्ध झालं आहे अमेरिका आणि इराणचं, त्या युद्धामुळं असा फायदा झाला आहे आम्हाला वाटलं का भाव मिळणार नाही, आता भाव घसरेल. तर आता भाव वाढला आहे प्रायव्हेटचा. सुरुवातीला CCIचा भाव होता 8,000 रुपये, 7,900 रुपये. आता भाव आहे 8,500 रुपये. त्यामुळे आम्हाला एवढीच हे आहे, इच्छा आहे आमची का 12 महिने आम्हाला असाच भाव मिळावा. सोयाबीनला, कापसाला, सर्व्याला, फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. काय नाव तुझं? प्रीतम भास्कर नागरगोजे. युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली. धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली. आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल.